तर मित्रांनो, भरपूर रिक्वायरमेंट असायच्या की सर आम्हाला एक टी परमिट मधली शॉर्ट बोलेरो घ्यायची आणि त्यातली त्यात बेसिक नव्हे तर टॉप मॉडेल घ्यायचे. तर मित्रांनो, आज तुमच्या भावाने तुमच्यासाठी MH12 पुणे पासिंग मधली टॉप अँड व्हेरियंट म्हणजे B6 ऑप्शनल मधली आणलेली. तुम्ही म्हणत असताना ऑप्शनल मधलं आणि बेसिक मधला फरक काय? तर जुन्यामध्ये एक SLE यायची आणि एक ZLX पॉवर प्लस ऑप्शनल मध्ये गाडी यायची. ही जर त्यातली पाहिली ना, तर ही गाडी ZLX पॉवर प्लस ऑप्शनल मधली जशी असायची तशी B6 इंजिन मधली. हिच्यामध्ये फीचर्स काय काय असतात? तर हिच्यामध्ये पॉवर विंडो देखील येते. समोरून जर पाहिलं तर दोन हिच्यामध्ये एअर बॅग वगैरे देखील येतात. बॅक साईडने जर पाहिलं तर वायपर देखील येते. आणि हिचं जर इंजिन सीसी पाहिली तर एक 1493 सीसी मधली गाडी असणार आहे, जेणेकरून पिकअपचा आणि तुम्हाला पळायचा तर विषयच गाडीचा राहणार नाही. पिकअप गाडीमध्ये नंबर 1 राहणार आहे. गाडी कधीची असणार आहे? तर मित्रांनो, 2022च्या एंडिंगची गाडी आहे. ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. फर्स्ट पार्टी इन्शुरन्स देखील व्हॅलिड आहे. किलोमीटर जर पाहिलं तर 80,000च्या आसपास फक्त समथिंग गाडी चाललेली. टायर कंडिशन जर पाहिली 80 ते 90% चारी पण ब्रँड न्यू अशा कंडिशनमध्ये टायर देखील असणार आहेत. हिची प्राइसिंग काय असणार आहे? तर मित्रांनो, प्राइसिंगसाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथून कॉल करून गाडीचे फोटोज, प्राइसिंग डिटेल्स आणि माहिती वगैरे विचारू शकतात. व्हिडिओ पाहतात, फॉलो केलं नाही यार, फटाफट जाऊन फॉलो करून ठेवा. जे मित्र घ्यायचे विचार करते त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आपण नंतर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.